नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम लागलेला आहे, परंतु या मागच्या हप्त्यात म्हणजे आता 2 दिवस झाले उघाड आहे, चांगला सूर्यप्रकाश आहे. तर पाऊसच होता. ज्या भागात पाऊस आलेला आहे त्या भागात वाही करणे शक्य नाही आहे शेतकरी मित्रांनो. कारण की अजूनही शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणं व्हायचे आहे काही शेतकऱ्यांचे. आणि ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढून झाले, हार्वेस्टिंग केले, जसं माझं सोयाबीन बघा, माझं सोयाबीन मी काढलेलं आहे, परंतु शेत सफा व्हायचं आहे का? कारण की पाऊस आलेला होता. पाऊस आल्याच्या कारणानं हे काही पेटणार नव्हतं. अजूनही हे ढिगं पेटणार नाही शेतकरी मित्रांनो. ओलसरच आहे बघा, हे बघा, हे पेटत नाही, ओलेच आहे. तर पाऊस इथला आला शेतकरी मित्रांनो, हे बघा, ह्या ओलसर वावरात हे बघा किती पाऊस आला. अजूनही ह्या मातीचा बैल बनतो. याला वयाने येऊ द्या लागेल. इथल्या ओलसर वावरात जर आपण ट्रॅक्टर टाकला व्यवस्थित होणार नाही. चिरंड्या फाटतात, असे चिरल्या जाते जमीन, माती मोकळी माती निघत नाही. तर याला वापसा येऊ द्यायला लागेल, थोडंसं शेत सुकू द्यायला लागेल, तेव्हाच कुठं आपली व्यवस्थित वही होईल. तर आता प्रश्न उरला शेतकरी मित्रांनो या कचऱ्याचा. तर या कचऱ्याचं काय, असं कसं नियोजन करायचं? तर याचे मोठे मोठे ढिगं लावून आपल्याला मोठे मोठे ढिगं लावायचे. आणि मोठे ढिगं लावून याच्यात वायलाही जोडतो, ओलाही जोडतो. आणि राहिला प्रश्न, आपण शेत तयार करताना 5-6 दिवस लागेलच. तर जे काही तणकट निघेन ना, तर याच्यावर जास्त जर तणकट असन तर आपण तणनाशक मारू शकतो. आणि कमी जर तणकट असन ते वाईमध्ये दबते शेतकरी मित्रांनो, हे मरून जातात. हे हिरवा पाला सडते, बात सडते, याची काही बुरशी येत नाही. जे काही बुरशी येईल हे वायला याचीच बुरशी, हे पेटवाच लागेल आपल्याला. बाकी जो वायला पाला आहे ह्या सोडतो, जो हिरवा आहे ह्या सोडतो. एकदमच हिरवं झालं असेल शेत, वाहीच्या अगोदर तुम्ही तणनाशक मारा, वाही करण्याला सोपं जाईल. आणि आता थंडीला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो, कारण की वातावरण आता कालपासून पोषक आहे. आणि दुपारला काही ठिकाणी ढगाळ वातावरण येईल. आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो, तर 15 नोव्हेंबरपर्यंत, ज्या हार्डली 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही चणा पेरणी करून घ्या शेतकरी मित्रांनो. तर पोषक वातावरण आहे, तर थंडीलाही सुरुवात होईल. जेव्हा आपण चणा पेरतो, पेरणीनंतर तिथून थंडीच पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर जर थंडी असली तर चण्याची वाढही चांगली होते आणि उत्पादनातही भर पडते. तर आता 5 तारखेच्या समोर आपल्याला थंडी जाणवणार आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.